नागपुरात बाजारगाव जवळ सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट, एका कामगाराचा मृत्यू, 17 जखमी. प्लांटच्या इमारतीचे तुकडे अनेक मीटर दूरपर्यंत उडाले. पंतप्रधान मोदींनी गणेशोत्सवामध्येच आणली दिवाळी. जीएसटीचे 5 आणि 18 असे दोनच दर राहणार. 12 आणि 28% दर 22 सप्टेंबरपासून रद्द होणार. पान मसाला, तंबाखू, कोल्ड्रिंक्स झाले महाग. 28 ऐवजी तब्बल 40% जीएसटी लागणार. मध्यम आणि मोठ्या कार सुद्धा 12% महाग. मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात गरज पडल्यास कोर्टात जाणार. सरकार विरोधात भुजबळांनीच थोपटले दंड. मंत्रिमंडळ बैठक आणि वर्षा निवासस्थानावरील स्नेहभोजनाकडे पाठ. दहा वर्षात मोदींनी महिला, संस्कृती आणि परंपरेचा जेवढा अपमान केला तेवढा कोणत्याही पंतप्रधानानं केला नाही. दैनिक सामनामधून प्रत्युत्तर. मोदींच्या रणगाड्याकडे देश गांभीर्यानं बघत नाही, असं निरीक्षण. केसी रावांच्या भारत राष्ट्र समितीत भूकंपावर भूकंप. बडतर्फ केलेल्या कवितांनी दिला पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा. देशभर यंदा मेडिकलच्या 2700 जादा जागा. महाराष्ट्राला मिळाल्या 350 जादा जागा. आजपासून मेडिकलचे प्रवेश सुरू होणार. राज्यातल्या 4 अभिमत विद्यापीठांना जागा वाढवण्यास मंजुरी. राज्यातल्या धरणातला सरासरी पाणीसाठा 85%, मोठ्या धरणांमध्ये तर 93% पाणीसाठा. पुणे आणि कोकण विभागात 97, तर नाशिकमध्ये 93% साठा. नंदुरबारमध्ये रात्रभरापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाचा जोर वाढला. नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता. आज आणि उद्यासाठी ऑरेंज अलर्ट. भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली तर आणखी टॅरिफ लावण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी. नुसती टॅरिफ वाढ नाही तर निर्बंध सुद्धा लावण्याचा इशारा.